साताऱ्यामधील रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळते। काल झालेल्या प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे आमदार मनोज घोरपडे हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले अशी टीका केली। तर आम्हाला सुद्धा आरेला कार्य करता येतं असा इशाराच अजित पवार यांनी आपल्या भाषणातून दिलाय। तर अजित पवारांच्या टीकेला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी उत्तर दिले। आता कोणतरी म्हणाल कोण लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच झाले आणि ते म्हणतात ना हळकून तशा पद्धतीचं झालं। अरे तू तर आत्ता झाला बाबा, आणि आता वेळेला लाखाच्या मताने निवडून देणारी माणसं आहोत आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या बद्दल याबद्दलची भावना व्यक्त करता। आम्हाला काय आरेला कार्य करता येत नाही, पण आम्ही चव्हाण साहेबांच्या विचारांनी चाललो। पहिल्या टर्मला आमदार झाला, तुम्ही पण कधी जर पहिल्या टर्मचा आमदार होता, तुम्ही काय अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालता का तेव्हा? अरे आमदार झाला की सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आमदार झाला, लढला झगडला, 15-10 वर्ष संघर्ष केला आणि संघर्ष करून लोकांची सेवा करून आमदार झाला। 1 वर्षात लोकांची सेवा केली। रहिमतपूर या सगळ्या परिसरामध्ये 700 कोटी रुपयाचा निधी आणला आहे। त्यांना सन्मान स्वीकारणं आले निवडून, नाही सामान्य कोण आमदार झालेलं मंत्री झालं नाही बघवणार, कधीच नाही चालणार।